विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी पायाला भिंगरी बांधली आहेच, पण अजित पवारांच्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्लॅन देखील त्यांनी केलाय की काय असा सवाल आता विचारला जातोय। कारण खुद्द शरद पवारांनीच येत्या 14 तारखेला फलटणमध्ये रामराजेंच्या प्रवेशाचे संकेत देखील दिले। पाहुयात नेमकं घडलंय तरी काय। 14 तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे, कुठं फलटण समजलं का? शरद पवारांचं राजकारण सहजासहजी कळत नाही असं महाराष्ट्रातले जाणकार म्हणतात। पण खुद्द शरद पवारांनीच यावेळी महाराष्ट्राला हा प्रश्न विचारलाय, तोही कळला का या शब्दावर जोर देत। त्यामुळे त्यांचा रोख कुणाकडे आहे हे महाराष्ट्राने बरोबर ओळखलं। रामराजे निंबाळकर। ठिकाण ठरलं फलटण। तारीखही ठरली 14 ऑक्टोबर। रामराजेंच्या हाती तुतारी। रामराजे राष्ट्रवादीतल्या ऐतिहासिक फुटीत शरद पवारांची साथ सोडून दादांसोबत गेलेले दिग्गज नेते। आगामी विधानसभेचं गणित जुळवण्यासाठी याच रामराजेंना शरद पवारांनी गळाला लावल्याचं बोललं जातंय। त्याचे संकेत शरद पवारांनी इंदापुरात दिलेत। आज हाच कार्यक्रम झाला, निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हट्ट केला की इंदापूरला चालू आहे, 14 तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे। काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदापूरला तोच आमच्याकडं, म्हणजे कुठं फलटण समजलं का? ते आता याच्यानंतर फलटण झाल्याच्या नंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस रूप झाले। रामराजे निंबाळकर आता दादांसोबत असले तरी ते शरद पवारांचे जुने निकटवर्तीय आणि विश्वासू नेते आहेत। माढ्याचे माजी खासदार आणि फलटणचे भाजपचे नेते रणजितसिंह निंबाळकर हे रामराजेंचे परंपरागत विरोधक आहेत। महायुतीत एकत्र असूनही रणजितसिंह निंबाळकर हे आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देतात असा रामराजेंचा दावा आहे। तर दुसऱ्या बाजूला रामराजेंनी जनमताचाही कानोसा घेतलाय। मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा आणि लोकसभेच्या निकालाची धाकधूक रामराजेंना स्वस्थ बसू देत नाहीये। विधानसभा निवडणुकांचं टायमिंग साधत रामराजे दादांचं घड्याळ सोडून तुतारी हाती घेणार अशा चर्चा महाराष्ट्रात सुरू होत्याच। त्यावर आता शरद पवारांच्या सूचक वक्तव्याने जवळपास शिक्कामोर्तब झालाय। मात्र रामराजे आपल्या सोबत राहतील अशी आशा अजित पवारांना अजूनही आहे। एक मिनिट, रामराजेंनी मला काल फोन केला, त्यांनी मला सांगितलं मी मुंबईला येतोय, ते आज मुंबईला गेले। मी आज रात्री जाऊ शकणार नाही, पण उद्या अर्ली मॉर्निंग मुंबईला जाणार आहे, त्यावेळेस मी त्यांच्याशी बोलणार। शरद पवारांनी संकेत दिल्यानुसार रामराजेंनी हाती तुतारी घेतली तर येत्या विधानसभेला शरद पवार फलटणच्या उमेदवारीची माळ कुणाला देणार आणि अजित पवार कुणाचं आव्हान उभं करणार याची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतीलच। पण एकूणच आता फलटणची लढाई जितकी रंगतदार होणार तितकीच ती चुरशीचीही होणार एवढं नक्की। जयदीप भगत, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।